नमस्कार, मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळे? मस्त ना? कसं सगळ्यांनी मजेतच राहायला हवं। आणि माझ्या आवाजावरून तर तुम्हाला कळतच आहे की माझं दुखतंय। तर माझे ना कालपासून हातपाय त्यानंतर ताप पण आला होता आणि घसा तर जास्तच तडतड करतोय। आता नगरला तर काय मी दवाखान्यात गेलो नाही कारण की हे नव्हते घरी, मग त्यामुळे मी गावातच गेले होते। गावातून मेडिसिन वगैरे आणलं, ते घेतल्याच्या नंतर ना रात्रीपासून जरा बरं वाटते। म्हणजे पाय वगैरे आता दुखत नाहीत, परत ताप पण आला नाही, पण घसा काय राहिला नाही, पूर्ण आतून असं लाल झालाय। मग त्यासाठी ना उद्या जाणार आहोत आम्ही नगरला। तसं पण आता सोनोग्राफी पण करायची आहे उद्या, त्यासाठी मग घशाचं पण दाखवता येईल त्यांना। तर असो इतर वेळेस जे आपले दुखणे असतात ना ते एक वेळ माणूस कसंही सहन करतो, पण प्रेग्नन्सीमध्ये ना कधीच असं दुसऱ्या गोष्टी म्हणजे एकतर हातपाय वगैरे किंवा पोट कंबर ह्या सगळ्या गोष्टी तर नॉर्मल असतात। ह्या सगळ्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक लेडीजला सहन कराव्याच लागतात। पण ज्या सर्दी खोकला ताप किंवा बाकीचे जे दुखणे असतात तर हे कधीच येऊ नये। पूर्ण ना अशी चिडचिड होते आणि एकदम आळसल्यासारखं होतं आणि काहीच काम करू वाटत नाही। पण आता ना काम तर घरातले आपल्याला करावीच लागतात, मग कोण देणार आपल्याला? ह्या सगळ्या गोष्टी असतात। तर असो उद्या जाणार आहे। मग आज जरा बरं वाटतंय, बरं म्हणजे घसा तर दुखतोय पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते बऱ्या आहेत। तर आज हा जो मी ब्लॉग बनवते हा ब्लॉग कधी पोस्ट होईल काय सांगता येत नाही। म्हणजे जसं माझी तब्येतीला बरं वाटेल तसे मी ब्लॉग एडिटिंग करीन। तरी पण मी सांगते आज रविवार आहे आणि आज म्हणजे माझा घसा वगैरे दुखतोय, त्यासाठी ना मग मी मटण आणायला सांगितलं यांना, कारण की ते सूप वगैरे पिलं ना की मग थोडंसं बरं वाटेल त्याच्यासाठी। आणि त्यासाठीच मी सांगते की नॉनव्हेज बनवते, मग म्हणून आधीच सांगितलं की हा ब्लॉग कधी अपलोड होईल काही सांगता येत नाही। आणि आज सगळं नॉनव्हेज वगैरे झालं ना खाऊन, मग उद्यापासून ना मला जे आपल्या नवरात्रीचं आहे ना तर ते मला उद्यापासून आवरायचंय। तर असो मला जर बरं वाटले तर कदाचित हा ब्लॉग उद्या सुद्धा पोस्ट होईल किंवा काय सांगता येत नाही। तर असो चला मी आता तुम्हाला मटण बनवते, तुम्हाला म्हणजे दाखवते। एकदम साधं सिंपल बनवणार आहे कारण की आता माझा थोडासा आवाज पण बसलाय आणि एकदम अशी तिखट खाल्ल्यासारखी आग होती घशामध्ये। त्याच्यासाठी ना म्हटलं थोडंसं सूप वगैरे पिलं ना की जरा बरं वाटेल। तर चला आता बनवूया। आता सगळ्यांच्या बऱ्यापैकी नवरात्राचं आवरत आलंच असेल किंवा काहींचं झालं पण असेल। उद्यापासून म्हटलं आता मी पण स्टार्ट करणार आहे, तर बघूयात किती आवरते काय। तर तो पुढचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच। तर बघा आज मी त्याआधी सूप बनवते। पहिला आधी ना मी जे आपण मटण शिजवून घेतो ना तर ते तुम्हाला दाखवते। म्हणजे मी ते शिजवून घेते, तेल टाकले, तेलामध्ये कांदा टाकते। कांदा थोडासा परतला की त्यामध्ये हळद टाकली, हळद थोडीशी जास्त टाकली कारण मटण शिजवताना मी थोडीशी हळद जास्त टाकते, चिकन असले तर थोडी कमी टाकते। त्यानंतर ना त्यामध्ये मटण स्वच्छ धुवून घेतलं 4-5 पाण्याने आणि मग त्यामध्ये टाकून घेतलं। तर चिकन कसं आपलं 2 शिट्ट्यामध्ये मस्त शिजतं, तसं मटण शिजवायला जास्त शिट्ट्या द्याव्या लागतात। मग 5-6 शिट्ट्या मी इथे देऊन घेणार आहे। मटण मस्त परतून घेतलं, त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं। आता मीठ पण जास्त टाकायचं कारण की मीठ शिवाय चव नाही, जास्त मीठ असेल तर मग मस्त चवदार लागतं। तर आता तुम्ही बघता इथे पाणी वगैरे टाकलंय आणि मग झाकण वगैरे लावून शिट्टी करून घेते। तर आता इथे मी सूप कसं बनवते बघा, एकदम साधं सिंपल आहे। एक छोट्याशा पातेल्यामध्ये तेल टाकलंय, त्यानंतर अद्रक लसूणची एकदम थोडीशी पेस्ट टाकली, म्हणजे मी बनवून टाकली आहे, ही मार्केटची नाही आहे। त्यानंतर ना थोडेसे खडे मसाले टाकलेत, लवंग मिरे एक आणि त्यानंतर ना जे आपलं मटण आहे तर ते टाकून घेतलंय आणि मटणामधला जो रस्सा आहे ना तर तो पण टाकलाय। असं साधं सिंपल मस्त इथे सूप रेडी आहे। तर असं मी साधं सिंपल असं मटण सूप बनवले। तुम्ही कसं बनवतात ते सुद्धा मला तुम्ही नक्की कमेंट करू शकता। आणि आता स्वयंपाक वगैरे करते, जेवण करते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते, कारण की आता जे मला बोलायचं आहे ना
तर ते खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी. पण त्यासाठी वेळ लागेल. मग आधी स्वयंपाक करते, कारण की आता यांना पण भूक लागली, शौर्यला पण भूक लागली आणि मला तर डबल. आधी सूप पिते, त्यानंतर मग बिर्याणी किंवा भाजी काय बनवायचे ते बघते आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. तर बघा जेवण वगैरे केलं, त्यानंतर आराम केलाय आणि आता मी संध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू करते. म्हणजे लक्षातच नव्हतं ब्लॉग कंटिन्यू करायचं, तर आता संध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू करते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, म्हणजे तुमच्यासोबत मला शेअर करावीशी वाटली, कारण की मला ना ही जी कमेंट आहे ना, तर ती 2 व्हिडिओला आली आहे आणि ती कमेंट पण अशी एकदम सिरियसलीच आहे. कमेंट अशी होती, तुम्ही माझे मिनी ब्लॉग बघत असताल, एक 4-5 दिवसापूर्वी किंवा लई तर लई 15 दिवस झाले असतील, मी मिनी ब्लॉग टाकत होते. त्या ब्लॉगला पण एक कमेंट होती मला की दीदी तू त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नको, त्या हॉस्पिटलमधले जे म्हणजे मेडिकल आहे ना, तर त्यांनी आम्हाला चुकीच्या गोळ्या दिल्या आणि आमचे जे ट्विन्स होते तर ते आता राहिले नाहीत त्यांच्यामुळे. तर त्याच्यानंतर ना मी त्या ब्लॉगला म्हणजे रिप्लाय पण केलेला की म्हणजे तुम्ही म्हणताय ते हॉस्पिटल कुठलं, कारण की ह्या नावाचे भरपूर जगामध्ये खूप हॉस्पिटल असतील, त्यामुळे म्हटलं विचारणं पण बरं. तर विचारल्यावरती समोरून असा रिप्लाय आला की एकदम म्हणजे आपण म्हणजे एकदम गल्ली कुठली चौक आहे, एकदम ते हॉस्पिटलचं नाव, डॉक्टरांचं नाव, सगळं जे काय आहे ना, तर ते सगळं त्यामध्ये त्यांनी सांगितलंय. त्यानंतर ना बघा मी प्रेग्नेन्सीचा माझा ब्लॉग अपलोड केला, जो की आत्ता परवाचा, म्हणजे याच्या 2-3 तो गणपतीचा ब्लॉग आहे ना, जो प्रेग्नेन्सी मी रिव्हॉल्व केली, तर त्याच्यामध्ये पण अशी कमेंट आली मला की तू त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊ नको, तिथं जे आमचे ट्विन्स होते तर ते आता राहिले नाहीत. पण आता तसं बघितलं ना, एक म्हणजे माझ्या मनाला खूपच वाईट वाटलं. डॉक्टरांचं जर म्हटलं ना, तर माझा शौर्य मला जेव्हापासून कळालं ना की मी प्रेग्नेंट आहे, म्हणजे शौर्याच्या वेळी, त्याच्या 2ऱ्या दिवसापासूनच आम्ही तिथे ट्रीटमेंट सुरू केली. ती पूर्ण ट्रीटमेंट त्याच हॉस्पिटलमध्ये घेतली आणि माझी डिलेव्हरी सुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये नॉर्मल झालेली आहे. त्यानंतर ना मला ते हॉस्पिटल, तिथले जे स्टाफ आहेत किंवा डॉक्टर सगळे जे आहेत ना, तर ते मला खूप जास्त आवडले. म्हणजे त्यांनी माझी खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर केअर घेतली. त्यामुळे मग आता ह्यावेळेस सुद्धा आम्ही तिथेच ट्रीटमेंट घेतली आणि मला ते डॉक्टर पर्सनली खूप जास्त आवडतात. एकदम मस्त त्यांचं बोलणं एकदम फ्रेंडली आहे आणि म्हणजे मला तर वाटते ते डॉक्टर एकदम म्हणजे छान आहेत. आणि माझी पहिली डिलेव्हरी तर खूप सुंदर झाली आहे तिथे, त्यामुळे मी आता पण तिथेच ट्रीटमेंट घेते. पण असो, म्हणजे मला एक खूप मनामध्ये माझ्या भीती पण वाटली, ही गोष्ट तुमच्यासोबत पण शेअर करावीशी वाटली. म्हणजे कसं, एकदम अशा काही कमेंट करू नका की ज्याने आपण प्रेग्नेंट असतो आणि आपल्याला असे काही ऐकायला भेटतं ना, तर मनाला खूप मोठा धक्का बसतो. पण एक सांगायचं झालं तर मी पुन्हा एकदा सांगते, ते डॉक्टर खूप भारी आहेत, हॉस्पिटलसुद्धा खूप छान आहे, माझी खूप जास्त केअर घेतली आहे. त्यामुळे आतासुद्धा आम्ही त्याच हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतोय. सो असो, आणि मागच्या ब्लॉगला, इथून मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम देताय, खूप तुमचे ब्लेसिंग्स देताय. सो थँक्यू सो मच. आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा, खूप खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि अजून कुठले ब्लॉग बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करा. तर आता ब्लॉग मी इथं सेंड करते, कारण की आता संध्याकाळ म्हणजे रात्रच झाली, मी ते लाईटच्या समोर उभी आहे आणि मी आता ब्लॉग शूट करते. माझा चेहरा पण बघताय, मी झोपेतून उठले, आवरलं, चहा वगैरे घेतला आणि मग ब्लॉग कंटिन्यू केलाय. कारण की ना दुपारपासूनच माहिती आहे बरं नव्हतं, पण जरा खाल्लं ना मग आराम केला, गोळ्या घेतल्या आणि आता जरा बरं वाटतंय. पण तरी पण उद्या जाणार आहोत हॉस्पिटलला. तर असंच माझ्या चॅनलला की नाही राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या.